आणि पुण्यामधल्या पब्समधल्या भोंगळ कारभाराबद्दल आता स्वतः जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत। पब्समधल्या वाढत्या गैरप्रकारामुळे पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गेल्या महिन्यात पोर्शे कार अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावलींची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं, मात्र त्यानंतर सगळं पुन्हा बारगळल्याचं चित्र दिसलं। त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी सूत्र हातात घेतायत का हा प्रश्न निर्माण झालाय। मंदार गोंजारे आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, पुण्यामधली अपघाताची प्रकरणं असोत किंवा ड्रग सेवनाची प्रकरणं, ड्रग संदर्भातली त्या घटनांमध्ये आपल्याला त्या घटना कमी होताना दिसत नाहीयेत। जिल्हाधिकारी या संदर्भात कोणत्या उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत? ज्ञानदा, उपाययोजना आधीच करून झालेल्या आहेत। आता ही जी काही जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होतीये आणि आम्ही अधिक कडक पावलं उचलू असं जे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणतंय, मात्र विरोधाभास आहे की याच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेगवेगळे पब, बार, रेस्टॉरंट्स यांना गेल्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परवानग्या देण्यात आल्यात। खास करून कोरोनानंतर, लॉकडाऊन नंतर पुण्यामधल्या पब आणि बारची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही वाढलेली संख्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, संबंधित कक्षाकडून ज्या परवानग्या देण्यात आल्या त्याचमुळे आहे। त्यामुळं हे वरातीमागून घोडा आहे हे स्पष्ट आहे। आपल्याला आठवत असेल, ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यामध्ये अंमली पदार्थांचा एकूण जो प्रश्न आहे तो किती गंभीर आहे हे समोर आलं। त्यानंतर देखील दावे केले गेले, अशाच स्वरूपाचे बैठका झाल्या। त्यानंतर कल्याणीनगरमधल्या पोर्शे कार अपघातानंतर देखील कारवाई करतो असं दाखवण्यात आलं। काही पब आणि बार, रेस्टॉरंटची अनधिकृत बांधकामं तोडण्यात देखील आली। मात्र काय सुरू होतं हे आपण परवा दिवशी पाहिलं पुण्यामध्ये। त्यामुळं ही पुन्हा एकदा बैठक होतीये। पुणेकरांना खरं तर या सगळ्यांबाबत आता शंका यायला लागली की खरंच कारवाई होतीये का, कारण बैठका होत आहेत, दावे केले जात आहेत, मात्र अंमली पदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणात जर सापडत असतील तरी गंभीर बाब आहे। बरोबर, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।